इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. तपासाधीन गंभीर प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. सातपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात उर्फ भोंदू बाबा याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून त्याचा तपास विशेष पथकाकडून सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील काही पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे उघड झाले आहे. 26 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास सिडको आणि सातपूर वॉलमन या व्हॉट्सॲपवर ग्रुपवर सिद्धार्थ रामोशे यांनी तब्बल 8 अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याची बाब समोर आली. त्यानंतर ग्रुपचे इतर ॲडमिन आणि सदस्यांनीही हे व्हिडिओ पुढे शेअर केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी सिद्धार्थ रामोशे, रमेश शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल दिवाळी, साहिल सय्यद आदींसह इतर ॲडमिन आणि सदस्यांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 409/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 294(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 67 अनुसार कारवाई करण्यात आली आहे. संवेदनशील तपास हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून तपास करण्यात येतो आहे. या प्रकरणात आणखी महिलांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. तसेच पीडित महिलेची ओळख उघड करणारे कोणतेही व्हिडिओ माहिती तत्काळ डिलीट करावी. सोशल मीडिया हँडल्स, न्यूज पोर्टल्स आणि ग्रुप ॲडमिन असे व्हिडिओ शेअर किंवा प्रसारित करू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होईल, असे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी सांगितलं आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.